नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट 11वी मधील आपण पाहतोय. तर हा चॅप्टर जो आहे तो मला वाटतं तिसरं आपलं लेक्चर सुरू आहे. पाठीमागचे लेक्चर 2 बघू शकता तुम्ही, 1-2 लेक्चर 2-3 लेक्चर आधी झालेले आहेत. तर आता इथं आपण काय पाहतोय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अ स्पेसिफिक अँगल. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर स्पेसिफिक अँगल असेल तर काय असेल? स्पेसिफिक अँगल म्हणजे काय? आता तर लेट एम एक्स ओ पी हा अँगल आहे तुमचा. आता एक्स ओ पी कुठं आहे? हा एक्स ओ आणि पी हा किती अँगल आहे तुमचा? तर ह्या ठिकाणी अँगल तो किती आहे? तर 0चा अँगल आहे. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट इन इट सर्कल इन द P10. हेन्स x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 0 येतो. झाले? 120 सुरू आहे का? बरं. तर आपला हा पॉइंट सुरू होता. अँगल ऑफ मेजरमेंट 120 आणि 2π/3 रेडियन्स. आता बघा, मेजर ऑफ अँगल XOP कितीचा अँगल आहे? 120 डिग्रीचा अँगल आहे. तर आता 120 डिग्रीला म्हणजे थोडक्यात आपल्याला काढायचं आहे काय? साइन 120 किती असेल, कॉस 120 किती असेल, टॅन 120 किती असेल, ह्यांचं साइनचं कोसेक, सेक आणि क्वाट पण काय असेल हे काढायचं. आता हे काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचे XY कोऑर्डिनेट माहित पाहिजेत. मिळालं का? त्याचे काय माहित पाहिजे आपल्याला? XY कोऑर्डिनेट माहित पाहिजे. आता बघा, XOP किती अँगल झाला आपला? अँगल दिलेला असतो त्यांनी आपल्याला. अँगल किती दिला त्यांनी? XOP किती दिलाय? 120 दिलेला आहे. अँगल किती दिलाय? XOP किती दिलाय आपल्याला? 120 दिलाय. 120 म्हणजे किती होतोय बघा, AOB हा किती होतोय आपला अँगल? तर 120 चा अँगल आहे. इथनं इथपर्यंत अँगल कितीचा आहे हा? तर हा अँगल आहे तो 120 डिग्रीचा अँगल आहे. आता हा अँगल आपल्याला सगळ्यांना माहित आहे कसा 120 होतो तो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, ही जी टर्मिनल आर्म आहे, आता तुमची ही झाली ती इनिशियल आर्म झाली आणि ह्याला काय म्हणायचं? टर्मिनल आर्म. ही टर्मिनल आर्म झाली. तर ह्या आर्म मध्ये इथं हा जो अँगल आहे तो किती आहे? 120 डिग्रीचा आहे, 120चा आहे. बरोबर आहे? काय आहे? 120चा अँगल आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करता येईल? मग त्याच्या पुढे आपल्याला काय सांगितलंय? तर ह्या आर्मवरून जर आपण इथे गेलो तर इथपर्यंत ही जी आहे ती युनिट डिस्टन्स आहे. म्हणजे ह्याची जी रेडियस आहे इथनं इथपर्यंत किती आहे? 1 रेडियस आहे. ह्याचा अर्थ आपल्याला इथला पॉईंट काढता येतो. बघा, आता आपण इथला पॉईंट काढू शकतो. हा जो पॉईंट आहे तो आपल्याला काढता येईल. मग इथून जर खाली आपण परपेंडिक्युलर टाकला, लंब टाकला इथं असा, तर इथं काहीतरी 90 डिग्री, या ठिकाणी कितीचा अँगल होईल? 90 डिग्रीचा अँगल होईल. बरोबर? कितीचा अँगल होईल? 90 डिग्री. आता इथून इथपर्यंत किती सांगितले तुम्हाला? 120 सांगितले. इथपर्यंत किती असेल? ही किती आहे? 90 आहे. 90 मध्ये किती ऍड केल्यानंतर तुमचं परत 120 येईल? 120 येईल? 30. म्हणजे 100% आपल्याला इथला अँगल हा किती असणार आहे? 30 असणार. कळलं का तुम्हाला? काय टेक्निक यातलं लक्षात घ्या. जर इथनं इथपर्यंत 120 असेल तर 120 मधून आपण 90 मायनस करू, किती आला? 30. 100% इथला अँगल किती आहे? हा 30 डिग्री. कळलं? हा अँगल किती झाला? 30. कारण इथनं इथपर्यंत किती आहे? 90 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती मिळाला? हा जो अँगल आहे इथनं इथपर्यंत जो अँगल आहे तो किती आहे? 30. बरोबर आहे? आता हा जर 30 इथं असेल तर हा 30, मग इथे किती असेल? कारण दोन्हीच्या ॲडिशन किती यायला पाहिजे? 90 यायला पाहिजे. म्हणजे इथला किती असा? 100%. हा जर 30 असेल तर इथला किती असायला पाहिजे? 60 असायलाच पाहिजे. कारण का? टोटल इथनं इथपर्यंत अँगल किती असतो? 90 डिग्री असतो. मग हा जर 30 असेल तर इथला किती असायला पाहिजे? 60 असायलाच पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलं? इथला जो अँगल आहे तो या ठिकाणी किती लिहिलेला आहे? मग 60 लिहिलं आहे. कुठं लिहिलं? कळलं? कसं लिहिलं ते कळलं? 60 कसा आला कळलं? तर ते झालं 60 अँगल. इथला अँगल झाला मग 60 अँगल या ठिकाणी झाला. किती किती झाला? 90 झाला. हा 60 आहे, हा 90 आहे. मग हा किती असेल? हा एक किती आहे आपल्याकडं? 160चा आहे, 190चा आहे. मग इथला कितीचा असेल? 100 व्हॅल्यू किती? 30 घ्यावं लागते आपल्याला व्हॅल्यू. ही किती असेल? 30, 60, 90 चे प्रमेय. 30, 60, 90 डिग्री थेरम मध्ये आपल्याकडे पायथागोरस थेरम 10वी मध्ये. तर या ठिकाणी
मग तुम्हाला इथला जो अँगल आहे तो किती मिळाला 60, इथला मिळाला 90 आणि इथला किती मिळाला 30 मिळाला. 30 झाला एक झाला 60 आणि दुसरा शेवटचा झाला 90. 30, 60 आणि 90. 30, 60, 90 असे तुम्हाला या ठिकाणी 3 अँगल मिळाले. ओके. मग आता 30, 60, 90 डिग्रीमध्ये काय असते प्रॉपर्टी? प्रॉपर्टी आपल्याकडे 30, 60, 90 डिग्रीची पायथागोरस थेरममध्ये. तर बघा इथे झालं OPQ इज अ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल्स. बरोबर. OQ किती आहे आपल्याकडे? OQ ही OQ साइड जी असते ती हायपोटेन्यूजचे कसे असते? हाफ असते. म्हणजे ही जी साइड आहे ही 30च्या अपोजिट साइड असते, त्या हायपोटेन्यूजच्या काय असते? हाफ असते. लक्षात घ्या. आपल्याकडे काय हा समजा नीट लक्ष द्या. हा हे 90 आहे, इथे किती आहे 60 आहे, इथे किती आहे 30 आहे. ही रेडियस समजा आपलं काय ह्याला A B आणि C म्हणून. हा 30, 60, 90 डिग्रीचा थेरम आहे आपल्याकडे. तर तो थेरम काय सांगतो? तुमची जी BC साइड आहे BC, ही BC साइड काय असते? 1/2 AC. हा नियम आहे आपल्याकडे. AC साइडच्या हाफ कोण असते? इथली साइड असते. हे लक्षात. म्हणून बघा BC बरोबर 1/2 इंटू AC म्हणजे ACच्या निम्मी. AC निम्मी समजा ही 10 असेल तर ही किती असेल? 5 असेल. हे 10 असेल तर हे किती असणार आहे? 5 असणार आहे. ही 10 आहे मग ही किती असेल? 5. ही किती आहे? 20. ही किती असेल? 10. हे लक्षात. तसं BC हे काय झालं? ACच्या निम्म झालं. ही कशातली प्रॉपर्टी आहे? तर 30, 60 आणि 90 डिग्रीच्या थेरम मधली ही प्रॉपर्टी सांगते. तर 30च्या समोरची बाजू आपण काय झाली? हाफ सांगितली हायपोटेन्यूजच्या. मग राहिली कुठली बाजू? आता 60च्या अपोजिट. 60च्या अपोजिट कोण आहे? AB. तर AB किती असते? AB किती असते? √3/2 असते. किती असते? √3/2 इंटू हायपोटेन्यूज. मग √3/2 इंटू हायपोटेन्यूज एवढी साइड असते ती. तर हा त्यातला नियम आहे. येतं लक्षात. मग आता बघा काढू आपण BC काढून घेऊ. BC कसा येईल बघा. BC किती येईल सांगा? BC किती येते? 1/2. AC किती आहे आपल्याकडे? AC किती दिला आपल्याला? इथं 1 दिलाय ना. ह्या एक्झाम्पल पुरता विचार करू. ह्या एक्झाम्पल मध्ये AC किती आहे आपल्याकडे? आता AC किती आहे इथं? AC म्हणजे इथं 1 आहे आपलं. मग इथं 1 टाकला किती झालं उत्तर याचं? 1/2. बरोबर. आता परत इथं √3/2. AC किती आहे इथं? 1. मग याचं उत्तर किती आलं? √3/2. मग तुम्हाला इथल्या साइड किती मिळाल्या बघा. ही किती मिळाली साइड? 1/2 मिळाली. इथे किती आलं? QO अंतर तुमचं किती आलं? 1/2. हे किती मिळालं? √3/2. कारण ह्याच्या 1 इंटू √3/2 करायचं किंवा हायपोटेन्यूज इथे काय येईल? √3/2. तुम्हाला हे डिस्टन्स मिळालं, हे डिस्टन्स माहित झालं, हे डिस्टन्स माहित झालं. संपला विषय. आता अडचण आहे का काय? नाही. मग आता शितला पॉईंट तुम्हाला काढता येईल की? काढता येईल इथला पॉईंट. इथला पॉईंट काढतो म्हणजे काय करतो आपण? याचा एक्स कोऑर्डिनेट चेक करायचा आणि वाय कोऑर्डिनेट चेक करायचा. चला ह्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? किती अंतर आहे 0 पासून इथपर्यंत? हाफ आहे. किती येत नाही इथपर्यंत अंतर? 1/2 -1/2 डिस्टन्स आहे. बरोबर का? -1/2. मी इथला पॉईंट आपल्याला काढा. इथला पॉईंट काय येईल? -1/2. आणि इथनं इथपर्यंत हे डिस्टन्स किती आहे? वाय कोऑर्डिनेटचं √3/2. हे तुमचा झाला पॉईंट. तर तुम्हाला एक्स मिळाला हा आणि वाय मिळाला हा. हे लक्षात तुमच्या एक्स आणि वाय या ठिकाणी मिळाला. पण आता आपण इथे घेताना काय घेतोय? लेंग्थ म्हणून घेतोय. काय घेतोय? लेंग्थ. लेंग्थ नेहमी कशी असते? पॉझिटिव्ह असते. बरोबर. लेंग्थ कशी असते? नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. किंवा लेंग्थ जरी पॉझिटिव्ह असली तर आपण आता इथे घेताना घेतलेच बघा एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्या इथं? कोऑर्डिनेट. शेवटी जर लेंग्थ पॉझिटिव्ह असते परंतु त्याचा पॉईंट दाखवताना पोझिशन दाखवताना आपल्याला एक्स निगेटिव्ह घ्यावं लागेल. बरोबर आहे. मग आता ह्याची पोझिशन तर तुम्हाला मिळाली. काय पोझिशन मिळाली? -1/2 √3/2. P पॉईंटची पोझिशन मिळाली. आपल्याला पोझिशन महत्वाची आहे. पोझिशन मध्ये काय असतं बघा? x, y. तर हा P पॉईंट काय मिळाला तुम्हाला? -1/2 आणि √3/2. मग तुम्हाला हा पॉईंट मिळाला. मग x बरोबर तुम्हाला काय मिळाला आहे? -1/2
y बरोबर काय मिळालं तुम्हाला √3/2. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या तिथं. ओके बघा x बरोबर मिळाली, y बरोबर मिळाली. आता x आणि y मिळाले तुम्ही x सगळंच काढू शकता, cos θ सगळं काढता येईल. तुम्हाला x आणि y एकदा मिळालाय काय अडचण नाही. तुम्हाला x आणि y कशावर काढला कळलं, ह्या डायग्रामवरून काढला कळलं. x y काय आला इथं, एकदा x आणि y मिळाला इथला x y कसा काढला कळलं का. x ची व्हॅल्यू 1/2 -1/2 इथं -1/2 मिळेल. y ची व्हॅल्यू विलिंग ती किती आली 30 च्या अपोजिट 60 च्या अपोजिट √3/2. ओके झालं. x मिळाला y मिळाला, पुढचं सोडू शकतो आपण. तर x आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे -1/2 आणि y मिळाला आहे √3/2. म्हणजे काय करावं लागेल, x = r cos θ आणि y = काय असतं r sin θ असतं आपल्याकडे. हा रूल आहे आपल्याकडे. मग आता r ची व्हॅल्यू इथे किती आहे 1च आहे ना. व्हॅल्यू टाकून x किती आला आपल्याला सांगा -1/2. r किती आहे 1 cos θ. cos θ = काय मिळालं -1/2 cos θ. मग θ किती येतं आपला 120 आहे. किती आहे 120. मग तुम्हाला cos 120 मिळाला -1/2. आलं लक्षात. cos 120 किती मिळाला, cos 120 तुम्हाला मिळाला -1/2. परत पुढं सेम असंच y ची व्हॅल्यू किती सांगा मला इथं, किती आहे y ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू किती आहे √3/2 = r चं काय 1 येईल म्हणजे काय राहील फक्त sin θ. म्हणजे sin θ तुम्हाला किती मिळाला एवढा, म्हणजे sin 120 किती मिळाला √3/2. आलं लक्षात. sin मिळाला cos मिळाला. sin आणि cos मिळाला तुम्ही tan काढू शकताय, cot काढू शकताय, sec काढू शकताय, cosec काढू शकता. सगळं संपला विषय. आलं लक्षात. आता cosec काय येईल सांगा बरं. cos जरी असेल sec काय असेल sec किंवा मला tan सांगा. tan 120 काय येईल मग sin 120 भागिले cos 120. हा sin 120 किती आहे √3/2. cos 120 किती आहे -1/2. 2 × 2 कॅन्सल -√3 काय आला tan 120. cot 120 काय असेल मग cot 120 असेल 1/- √3/2 किंवा -1/2. बरोबर. sec सांगा काय असेल sec 120 -2 असेल. cosec सांगा 2/√3. आलं लक्षात. 6च्या 6 फंक्शन लगेच काढता येतील, काय अडचण येणार हे लक्षात ठेवा. मला बघा सगळ्या व्हॅल्यू अरे ओके. रिलेशन वापरू साइन कॉस काढू शकता. आता मला हे 225चं काढायचं. काय करायचं 225चा अँगल काढायचा. डायग्राम समजते हे डायग्राम लक्षात ठेवा. एकदा डायग्राम करीन x y च्या व्हॅल्यू करी संपला विषय. कुठल्या क्वाड्रंटमध्ये 225 म्हणजे इथनं एवढा अँगल कळलं. 225 चा अँगल कळला तुम्हाला किती होतो कसा होतो. 225 म्हणजे तुमचा इथनं इथपर्यंत असा यार झाला. हा ही तुमचा काय झाला इनिशियल आर्म. बरोबर आहे. काय झाला इनिशियल आर्म. हा काय झाला टर्मिनल आर्म. थोडंसं आपण काय करूया ॲडजस्टमेंट करून घेऊ. तिथं काय करून घ्यायची ॲडजस्टमेंट करून घ्यायची. बघा आता हे लक्षात येते व्यवस्थित. डायग्राम तर समजले. आता बघा मग इथं तुम्हाला दिसतंय. आपण काय करूया इथनं इकडे लंब टाकून घेऊ. असं टाकला लंब. इकडे जरी लंब टाकलं तर चालतं बरं काय अडचण नसतं. तुम्ही इकडे लंब टाकून घेतलं तरी पण तुम्हाला ती व्हॅल्यू काढता येते. पण शक्यतो काय करायचं आपल्याला कुठल्या व्हॅल्यू पाहिजे तर ह्या बाजूला आपण इकडून असं आलोय ना आपण आतला घ्या शक्यतो. म्हणजे किती आला इथं अँगल किती झाला. हा किती झाला 90 डिग्री झाला. मला सांगा शितून इथपर्यंत 225 आहे. थोडं पुढे गेले की आणखी काय होतं 270 होतं का नाही. मग 270 मधून 225 वजा करा किती राहील मायनस करा. 270 - 225 इथं 5 आला 1 आला इथं 4 आला इथं 0 झाला. किती झालं मग 45. म्हणजे हिता अँगल किती झाला हा 45 डिग्री झाला. हा 45 असेल तर इथनं एवढा किती असेल मग
हा पण 45 झाला, हा 45 असेल, हा 90 असेल तर हा किती असेल, हा सुद्धा किती झाला 45. कळलं कसं काढलं आपण. तर हे झालं 45. काय झाला म्हणा 45 डिग्रीचा अँगल झाला. म्हणजे तुम्हाला सगळे अँगल तर मिळाले. आता इथला अँगल किती झाला मग, एवढा इथनं एवढा, हा झाला 45, हा किती झाला 45, आलं लक्षात, हा झाला 45, ही किती झाला 90, ही किती लेंथ आहे 1. सगळी माहिती झाली ट्रायंगल मधली आपल्याला. मग आपल्याला नियम आहे, काय नियम सांगतो आपला, जर हितला अँगल 45 असेल, हितला अँगल 45 असेल, इथं 90 असेल, समजा ABC नावाचा ट्रायंगल असेल, तर तुमचा BC जो असतो तो काय असतो 1/√2 इंटू AC, आणि AB सुद्धा काय असतो 1/√2 इंटू AC असतो. कळलं. हा नियम आहे 45 45 90 डिग्रीचा पायथागोरस थेरम 10वी मधला. म्हणजे BC जे आहे तुमचा, हा BC काय 1/√2 इंटू AC, आणि AB काय सुद्धा येतो, कारण ह्या अँगलच्या समोरची बाजू ह्या अँगलच्या समोर, कारण अँगल सेम म्हणलं की त्यांची साईड सुद्धा काय असणार आहेत, सेम असणार आहेत. इथं काय 45 डिग्री, इथं 45 डिग्री आहे, म्हणजे त्यांच्या साईड सुद्धा काय आल्या सेम आल्या. म्हणजे BC तुम्हाला कळला, BC जो आहे हा BC लेग हे हायपोटेन्यूसच्या कशा असेल, हायपोटेन्यूसच्या 1/√2 असेल. म्हणजे 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. आता 1/√2 हायपोटेन्यूसची लेंथ किती आहे AC ची 1 आहे आपल्या इथे किती आहे 1, म्हणजे उत्तर किती आलं 1/√2. इथे 1/√2 इंटू 1, उत्तर किती आलं 1/√2. कळलं. तर मग तुम्हाला साईडच्या लेंथ या ठिकाणी मिळाल्या, सरळ सरळ आपण कॅल्क्युलेशन काढल्या, तर ही जी लेंथ आहे ती किती मिळाली तुम्हाला 1/√2. ही किती मिळाली 1/√2. मग इथला पॉईंट सांगता येईल तुम्हाला, इथला पॉईंट, याचा एक्स कोऑर्डिनेट किती आला -1/√2. ही तुमचा एक्स कोऑर्डिनेट. आता वाय कोऑर्डिनेट सांगा, ही लेंथ सांगा किती आहे -1/√2. ही पण मायनस लेंथ आहे. तुमचा एक्स कोऑर्डिनेट पण तेव्हा येतो इकडे, ह्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आला -1/√2. वाय कोऑर्डिनेट सुद्धा किती आहे -1/√2. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये x इज इक्वल टू किती मिळालं -1/√2, y किती मिळाला -1/√2. तुम्हाला फंक्शन किती काढायचे आहेत 6. म्हणजे कुठलं काढायचंय साइन, आपल्याकडे काय नियम काय सांगतो आपला, x इज इक्वल टू r cos θ आणि y इज इक्वल टू r sin θ. तर x किती आला आपल्याकडे आता इथं, बरं आपल्याकडे x इज इक्वल टू काय मिळालं इथं cos θ मिळाला का, आणि y इज इक्वल टू काय मिळाला sin θ, कारण r ची व्हॅल्यू येते किती आहे, r इज इक्वल टू 1 आहे त्याच्यामुळे. मग आता आपण काढूया पहिलं, x इज इक्वल टू म्हणजे cos θ काढून घेऊ. cos θ इज इक्वल टू काय आहे x आहे, बरोबर. तर cos 120 किती 120 नाही 225 काढायचं. थिटा किती येतं आपला, थिटा किती येतं, तर थिटा जो आहे तो आपला 225 आहे या ठिकाणी. म्हणजे cos θ लिहिलं काय 225 लिहिलं काय एकच. x किती आहेत आपला इथं, x किती आहे -1/√2. हा cos मिळाला तुम्हाला, cos मिळाला इथं येऊन सेक सांगायला लागेल मला, डायरेक्ट सेक सांगा. चला सेक सांगा -√2 झालं. परत दुसरा sin θ -1/√2 आहे, त्याच्यावर डायरेक्ट कोसेक सांगा. कोसेक काय -√2. साइन बाय कॉस करून टॅन सांगा डायरेक्ट लगेच. टॅन काय असेल साइन बाय कॉस. साइन किती आलाय मायनस, कॉस किती आलाय -√2. ठीक आहे झालं. उत्तर किती आलं, साइन मिळाला, कॉस मिळाला, कॉस सेक, साइन कोसेक, टॅन कॉट सांगा. चला कॉट सुद्धा काय येईल, कॉट थिटा सुद्धा काय येईल 1. झाली 6 फंक्शन. कळलं किती सोपं आहे, काय अवघड आहे, सगळे काढू शकता तुम्ही, येते लक्षात. तर हे नीट लक्षात घ्या. तर तुम्हाला किती काढलं आपण 225 काढलं, 225 सगळे मिळालं. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण निगेटिव्ह अँगल म्हणले. निगेटिव्ह अँगल सुद्धा काय अडचण, निगेटिव्ह अँगल सुद्धा काढता येतो, काय प्रॉब्लेम येत. निगेटिव्ह अँगल म्हणजे काय, पाठीमागे उलट क्लॉक वाईज जायचं, ते काय करायचं आपण. आता पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय करतोय, असं आपण फिरतोय, बरोबर आहे. निगेटिव्ह म्हणले काय होणार आहे, असं फिरणार आहे.
पोझिशन ती येणार आहे सेम, बाकी सगळं सेम, कायच अडचण नाही. येतं लक्षात. मग आपण आता एक निगेटिव्हचं पण हे त्यांनी सांगितले वाईट. निगेटिव्ह सुद्धा आपण काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन निगेटिव्ह अँगल्स, तर निगेटिव्ह अँगलनं काय होईल, कसं बदलल ते सांगितले. म्हणजे टॅनचं कसं बदलतंय, साईनचं कसं बदलतंय ते एक डेरिवेशन आपल्याला इथे दिलेलं आहे. मग त्यामुळे निगेटिव्ह अँगल काढणं सुद्धा सोपं आहे. निगेटिव्ह मध्ये रिलेशन काय लय अवघड असा विषय नाही. बघा आता निगेटिव्ह मध्ये थोडंसं हे सगळं समजून घेऊ पहिल्यांदा, मग तुम्हाला सोडवायला आणखी सोपं पडेल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल्स काय दिले बघा. लेट pxy be any point on the unit circle with the center at the origin such as that AOP. अँगल काय दिलाय, AOP. अँगल AOP दिलाय, अँगल AOP हा अँगल या ठिकाणी दिलेला आहे. अँगल इथे किती आहे, हा तर हा आहे जो थिटा अँगल आहे. AOP किती आहे, थिटा. तर इथला पॉइंट काय आहे तुमचा, PX, Y. PX, Y. अँगल AOP किती मिळाला आपल्याला, थिटा मिळाला. AOQ किती आहे इथं, मायनस थिटा. कसं काय असतं इथं मायनस थिटा, तर बघा जर हा पॉझिटिव्ह थिटा असेल तर खाली आला तर काय होला, निगेटिव्ह थिटा. बरोबर, असं लक्षात घ्या. हा जर पॉझिटिव्ह असेल असा तर ह्याला काय इकडे खाली आलाय, काय झाला, निगेटिव्ह झाला. इथे लक्षात, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता AOQ इज इक्वल टू मायनस थिटा, देन द कोऑर्डिनेट्स ऑफ Q विल बी. त्याचे कोऑर्डिनेट काय होतील, मग Q चे कोऑर्डिनेट काढायचे. काय असतील Q चे कोऑर्डिनेट, तर इथनं बघा, इथनं खाली इकडे या, इथनं खाली इकडे या. तर हे जे कोऑर्डिनेट काय असतात, इथे काय असतं, एक प्लस एक मायनस. म्हणजे काय असेल, एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल, एक्स मायनस वाय असेल. मग बाय डेफिनेशन आपली डेफिनेशन काय सांगते, साइन थिटा इज इक्वल टू काय असतं आपल्याकडं, वाय असतं. आणि कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं, एक्स असतं. साइन थिटा कसा आला या ठिकाणी, मायनस वाय. आणि कॉस कसा आला, पॉझिटिव्ह एक्स आला. मी तुम्हाला वाय इज इक्वल टू मायनस साइन थिटा मिळाला आणि एक्स इज इक्वल टू कॉस थिटाच मिळालं. झालं, असं मिळालं तुम्हाला. याच्यानं बाकी सगळ्या व्हॅल्यू करून घेऊ शकतो आपण. कॉस थिटा इज इक्वल टू एक्स मिळालं. मग आपण काय करू शकतो, आता समजा आपल्याला मिळालं इथं कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळालं, एक्स मिळालं. इथं अँगल किती आहे आता निगेटिव्हचा, मायनस थिटा आहे ना अँगल. अँगल काय इथे खाली आलो इकडून असं वर्ण, म्हणजे काय मायनस अँगल आहे. अँगल किती आहे इथं, मायनस. मग कॉस मायनस थिटा इज इक्वल टू एक्स, म्हणजेच काय येते तरी पण त्याचं उत्तर काय येते, एक्सच. बघा की आपण खाली जरी आलो, कॉस मायनस थिटा जरी घेतला तर त्याचं आपले उत्तर काय मिळालं, इथं पोझिशन काय मिळाली, इथं पॉईंट काय मिळाला, पॉईंट मिळाला एक्स कॉमा वायच. म्हणजे जरी निगेटिव्ह अँगल घेतला तर त्याचा फरक पडत नाही, त्याचं उत्तर काय येते, एक्सच येते. इथं मात्र फरक पडला बघा. जर आपण साइन मायनस थिटा घेतलं त्याचं उत्तर किती मिळालं, मायनस वाय मिळालं. म्हणजे फरक पडतो इथं, काय होतंय, मायनस वाय. वाय म्हणजे कोण आहे आपल्याकडे, साइन थिटा आहे. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला काय मिळालं, साइन मायनस थिटा म्हणजे काय येतो, मग मायनस साइन थिटा येतो. म्हणून हा फॉर्म्युला ठिकाणी तयार होतो. इथपर्यंत झालं, हे असं झालं. परत टॅन थिटा कसा काढणार, मग टॅन मायनस थिटा म्हणजे काय असतो, साइन मायनस थिटा डिवाइडेड बाय कॉस मायनस थिटा. बरोबर. मग साइन मायनस थिटा म्हणजे काय, मायनस साइन थिटा. मग कॉस थिटाचं उत्तर काय आहे, कॉस मायनस थिटाचं नुसतं कॉस थिटा आहे. कशावरून, हे काय येतं, बाय डेफिनेशन साइन थिटा इज इक्वल टू काय आपल्याकडे वाय. बरोबर येतं. इथं काय साइन थिटा इज इक्वल टू काय येतं, इथं वर घेतलं की जर आपण वर विचार केला पहिल्या क्वाड्रंटमध्ये साइन थिटा काय येतो, वाय येतो. मग आता खाली आलो आपण, काय होते खाली आलं तर साइन जर मायनस थिटा काढला तर काय उत्तर काय मिळालं तुम्हाला, मायनस वाय मिळालं. तुम्हाला हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल दोन्ही मधलं रिलेशन. इकडे बघा, तुम्ही ह्याच्यात सांगा, या पहिल्या क्वाड्रंटमध्ये सांगा वाय इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, साइन थिटा, आणि एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, कॉस थिटा. असं मिळालं. हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये झालं, हे पहिल्या क्वाड्रंटमध्ये एवढं मिळालं. आता आपण हा क्वाड्रंटमध्ये काढूया. चला सांगा त्या क्वाड्रंटमध्ये काय येईल सांगा बरं. इथं काय, हा मायनस थिटा किती आहे.
मायनस थिटा म्हणजे काय करावं लागेल, एक्स कॉस मायनस थिटा. ह्याचं उत्तर किती आलं, एक्स कसा आला आपला, पॉझिटिव्ह आला. एक्स ची व्हॅल्यू काय आपली, कॉस मायनस थिटा इज इक्वल टू, कारण आपल्याकडे एक्स इज इक्वल टू पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय कॉस थिटा, वाय इज इक्वल टू काय आहे साइन थिटा, बरोबर आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये. मग आपल्याला कॉस मायनस थिटाचं उत्तर काढायचं आहे. मग कॉस मायनस थिटा इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय कॉस थिटा, म्हणजे मायनस असलं तरी फरक पडत नाही कॉस असताना. परत इकडे बघा काय आलंय, वाय इज इक्वल टू काय आपल्याकडे, आता आपण घेऊ साइन मायनस थिटा काढूया. साइन मायनस थिटा इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं, मायनस वाय मिळालं. किती मिळालं, मायनस वाय मिळालं. इथे काय एक्स पॉझिटिव्ह आला आणि वाय मायनस आला असा. मग साइन मायनस थिटा बरोबर वायची व्हॅल्यू किती आपल्याकडे, वाय बद्दल आपण काय लिहू शकतो इथं मायनस साइन थिटा, म्हणून साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा मिळालं आणि कॉस मायनस थिटा इक्वल टू पॉझिटिव्ह कॉस थिटा मिळालं. हा फॉर्म्युला म्हणून आपण पाठ केलाय. म्हणून आपण नेहमी लिहितो साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू कॉस मायनस थिटा इज इक्वल टू काय येतं मायनस पॉझिटिव्हच, मायनसचा परिणाम होतो. कॉस मायनस थिटा इज इक्वल टू काय येतं आपलं कॉस थिटा येतं. मायनसला साइन मध्ये बदल होतो, कॉस मध्ये बदल होत नाही. बघा आता पुढं तिकडे लक्ष द्या रे. मग ह्याच्यावर टॅन थिटा सांगा, चला टॅन मायनस थिटा सांगा. चला टॅन मायनस थिटा काय, साइन मायनस थिटा डिवाइडेड बाय कॉस मायनस थिटा. चला साइन मायनस थिटा किती येतो, मायनस साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा, म्हणजे उत्तर काय येईल मायनस टॅन थिटा. म्हणजे टॅन मायनस थिटा असेल तर उत्तर काय मिळेल तुम्हाला मायनस. साइन मिळाला, कॉस मिळाला, टॅन मिळाला. आता कुठला सांगायचा आहे, कोसेक सांगा. कोसेक मायनस थिटा काय असतं 1/, साइन मायनस थिटा बरोबर. चल 1/, साइन मायनस थिटा किती असतं मायनस साइन थिटा, म्हणजेच काय मायनस 1/, साइन थिटा म्हणजेच काय मायनस कोसेक थिटा. म्हणजे कोसेक वर सुद्धा परिणाम होतो मायनस. शेवट कुठला राहिला होता सेक मायनस थिटा. काय येईल सेक मायनस थिटाचं काय रिलेशन यातलं 1/, कॉस मायनस थिटा. तर 1/, कॉस मायनस थिटाचा काय परिणाम होतो याच्यावर नाही होत, नुसतं कॉस थिटा येते म्हणजेच काय येईल सेक थिटा. म्हणजे सेक जरी मायनस थिटा घेतलं तर उत्तर काय येतं पॉझिटिव्ह सेक थिटा येतं. इथं लक्षात. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हे सगळे रिलेशन कळले तुम्हाला मग फॉर्म्युलाचे. तर तुम्हाला आता 60चं काढायचं आहे. 60चं मायनस 60चं आपण काढून घेऊया लगेच. तुम्हाला मायनस 60चं एक सांगतो. हो हे मायनस 60चं आपण काढूया. आता या पुस्तकात काय चुकलेलं आहे बरं का, ते दुरुस्त करून घ्या तुम्ही. आता मायनस 60चं काढायचं, टेन्शन घ्यायचं काय काम नाही. मायनस 60 इथे किती आहे मायनस 60, इथे किती आहे 90, इथे किती असेल अँगल किती असेल इथं 30 असणार आहे. हा 30 झाला अँगल बरोबर. 30 मिळाला 60 मिळाला. आता आपल्याला काय करूया ह्याच्यावरून काय ठरवूया आपण 30 60 90 डिग्रीचा. 30 झाला 60 झाला 90 डिग्री झाला. ह्यात रिलेशन मिळेल आपल्याला. हिथला पॉईंट काढायचा ना आपल्याला बरोबर आहे. हिथला पॉईंट कसा काढणार मग आपण हायपोटेन्यूसच्या. ही तुमची काय झाली हायपोटेन्यूस. म्हणजे 60च्या 90च्या अपोजिट कोण असते हायपोटेन्यूस असते. आणि 60च्या अपोजिट साईड कशी असते नाही हिथली जी साईड आहे ही तुमचा हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूसच्या अपोजिट जी साईड आहे ती काय असते हाफ असते. म्हणजे ते किती आलं हे 1/2 आलं बरोबर. कारण तुमचा अँगल इथे किती आहे 30. 30च्या अपोजिट साईड काय असते तुमच्या 30 जो आहे 30च्या अपोजिट साईड कोण आहे OQ जो असतो तो नेहमी काय असतो 1/2. हायपोटेन्यूस कोण आहे आपली इथं OB बरोबर आहे का. तर ह्याच्या निम्मा असतो. म्हणजे तुम्हाला OQ इथे किती मिळाला 1/2. OB किती आहे आपल्याकडं OB किती आहे 1 आहे. मग 1 म्हणजेच काय 1/2 आला. तुम्हाला हा 1/2 मिळाला. ही साईड. आता ही साईड काढायची. ही साईड किती असते मग मी तुम्हाला QB काढायचा आहे. QB ही √3 काय असते 2 इंटू कशाच्या हायपोटेन्यूसच्या OBच्या. चला
मग √3/2 ओबी किती आहे आपल्याकडं 1 आहे, म्हणजे तुम्हाला ही साईड किती मिळाली √3/2. इथला पॉईंट सांगा मग डायरेक्ट. आता इथनं इथे गेलो किती आलं एक्स कोऑर्डिनेट 1/2 आला. वाय कोऑर्डिनेट किती आला, वाय कोऑर्डिनेट किती आला इथनं, ही लांबी किती आहे आता बघा ही पॉइंट आहे तुमचं. आता इथनं खाली आलं म्हणजे काय झालं, हा वाय कोऑर्डिनेट झाला, म्हणजे वाय लांबी झाली. तर वाय लांबी किती मिळाली आपल्याला, ही लांबी किती आली आपली 1/2. ही लांबी किती आली आपली इथनं, ही ती कशा समोरची साईड 160च्या समोरची साईड आहे, ही √3/2 आली. आपल्याला एक्स लिहायचा, एक्स कॉमा वाय असतो इथं. हा एक्स किती आला आपला, एक्स आला तो किती आला बघा इथं एक्स कोऑर्डिनेट, ह्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आला आहे 1/2. वाय कोऑर्डिनेट सांगायचा किती आहे, वाय लांबी किती आहे -√3/2. एक्स मिळाला वाय मिळाला. मग तुम्हाला इथे एक्स ची व्हॅल्यू मिळाली 1/2, वाय ची व्हॅल्यू मिळाली -√3/2. चला आता निगेटिव्ह अँगल आहे ना, मग काय होईल साइन -60 करायचं. साईनच्या पुढे काय असतं, साइन -60 किती असतं, माझं रिलेशन आहे आपल्याकडे -60 म्हणजे किती येईल, साइन साठी किती असतं √3/2, मग √3/2 बरोबर √3/2. तर साइन 60 तुम्हाला √3/2 मिळाला. परत साइन झाला, कोसेक सांगा होतं यानं कोसेक तुम्हाला मिळेल कोसेक -60 म्हणजेच काय 1/sin -60, ह्याच्या उलट होईल -2/√3. तिसरा कॉस सांगा, कॉस -60 काय येईल कॉस 60 म्हणजेच काय येईल 1/2 येईल. चल त्याच्यावर डायरेक्ट काय सांगा सेक सांगा, सेकचं पण सेक थिटा येतं बरं का, सांगा साइन झाला कोसेक झाला कॉस झाला सेक झाला. टॅन सांगा, टॅन -60 साइन -60 डिवाइडेड बाय कॉस -60. बोल हां साइन -60 किती आहे 1/, नाही साइन -60 किती आहे -√3/2 डिवाइडेड बाय 1/2 टू द 2 कॅन्सल -√3. टॅनचं काय होईल 1/-√3 असे. ओके, तशा पद्धतीने तुम्हाला कुठला जरी अँगल दिला मग तुम्ही काढू शकता. मग तुम्हाला काय उदाहरण -60 300 कोटरे दिलं त्यामुळे त्यांचे अँगल काय येतील सेम असतं त्यांच्या व्हॅल्यू. तुम्हाला हे सोडवायचे आज, म्हणजे अँगल किती घ्यायचा 150 घ्यायचा 210 घ्यायचा 30 घ्यायचा 45 घ्यायचा 120 घ्यायची याची व्हॅल्यू काढायची. ही टेबलमध्ये साईनची व्हॅल्यू सांगा, कॉसची टॅनची कोसेकची सेकची कॉटची, हे सगळं टेबल काय करायचं पूर्ण करायचं. त्याच्यावर काय सॉल्व्हर एक्झाम्पल सोपी येते. हा झाला बेसिक कन्सेप्ट. तर पुढील लेक्चरला आपण त्याच्यावर सॉल्व्हर एक्झाम्पल बघणार आहे, सोपा पॉईंट आहे काय अडचण नाही. तर एवढं टेबल पूर्ण करा मस्तपैकी. तर सॉल्व्हर एक्झाम्पल दिले तुम्हाला 30 दिला आहे, हे तर पुढचं काय एकदम सोपं आहे काय अडचण नाही. पुढील लेक्चरला आपण ते बघूया. तर आज आपण या ठिकाणी थांबूया, व्यवस्थितपणे अभ्यास करा, कुठला अँगल कसा काढायचा समजून घ्या, नाही काय कळलं तरी विचार. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.